महोत्सव पण करूया आणि पुरस्कार पण करूया। मी तुम्हाला माझ्या भाषेत आई शपथ सांगतो की एका मिनिटात मुख्यमंत्री महोदयांनी परवानगी दिली। जोरदार टाळ्या जरा सरकारसाठी आणि मुख्यमंत्री महोदयांसाठी आपण वाजूया। आणि स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी या बहुत सारे रेडियो जॉकी है, प्रोग्रामर्स है, मैं उनको एक लीड देना चाहता हूं कि उनको बहुत सारे गाने बाय हार्ट है और इसके लिए अशा अर्थाने विचार करणाऱ्या आमच्या मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाला परवानगी दिली। पहिला अवॉर्ड होतो आणि तीच मी मगाशी म्हटलं रेडिओ बॉम्बे, त्या बॉम्बे होतं 1923 ला सुरू झालं, आज पण 2025 ला कित्येक पिढ्या गेल्या। त्यांची दिवसाची सुरुवात, दुपारी जेवण करतानाची वेळ, पावसातली गाणी आणि निवेदन आता रेडिओ जॉकी मध्ये जे परिवर्तित झालं, कथा, गोष्टी, स्टोरी टेलिंग, सामाजिक उपक्रम, राष्ट्रीय कार्यक्रम, राष्ट्रीय भाग, खूप मोठा प्रवास आहे। आणि त्यामुळे या माध्यमावर काम करणारे आमच्या संस्कृतीला, आमच्या ठेवा पुढे नेणारी लोक आहेत। आणि महाराष्ट्र या देशातलं पहिलं राज्य ठरलंय की ज्याने या पद्धतीचा पुरस्कार आणि महोत्सव हा प्रत्यक्षात घडवून आणला आणि तो आज होण्याचा दिवस आहे। मला या ठिकाणी उल्लेख करावा लागेल तो म्हणजे या रेडिओला, मगाशी कोणीतरी म्हणालं की रेडिओ जगलं पाहिजे, वाढलं पाहिजे, अतिशय योग्य कल्पना आहे। पण या ठिकाणी याचा उल्लेख अभिमानाने करावा लागेल की रेडिओवर लोकांना याची सवय तर आहेच, पण ती वाढली आणि वाढवली पाहिजे म्हणून ते माध्यम सरकार दरबारी राजाश्रय आणि बरोबरीने संवादाचं माध्यम म्हणून जर कुठल्या प्रधानमंत्र्यांनी त्याचा योग्य उपयोग केला तर माननीय मोदीजींनी मन की बात या कार्यक्रमातून त्याचा अतिशय मोठा प्रभाव आणि उपयोग केला। आणि या ठिकाणी याचाही उल्लेख माननीय देवेंद्रजींना तर माहिती आहे की करोनाच्या त्या कठीण काळामध्ये ज्या वेळेला लोक आपला जीव वाचवण्याची लढाई लढत होते, एकमेकाला भेटणं असंभव होतं, एकमेकाशी संवाद करणं कठीण होत होतं, त्यावेळेला रेडिओ माध्यम आपलं काम करत असताना ते माध्यम माझ्या नागरिकांच्या आयुष्यामध्ये उभारी देणार आहे, आवश्यक आहे असा विचार करून रेडिओ जॉकीशी सुद्धा संवाद साधणारा पहिला पंतप्रधान हा माननीय मोदीजींच्याच रूपाने आपण त्या ठिकाणी पाहिला। आणि म्हणून या पद्धतीने या माध्यमाकडे आम्ही पाहतो। आणि मग ज्यावेळेला या कार्यक्रमाची रूपरेषा ठरली, खारगे साहेबांचं, चौरे साहेबांचं, सगळ्यांचं, हेनलचं, मी सगळ्यांचं धन्यवाद देईन। आणि मग आमच्या समोर प्रश्न आला देवेंद्रजी की या कार्यक्रमाचं पुरस्काराचं नाव काय द्यायचं। आणि मग सर्वानुमते एक गोष्ट लक्षात आली आमच्या की आमच्या तरी लहानपणापासून किंवा आमच्या आधीच्या पिढीच्या लहानपणापासून बालगीतं, बडबड गीतं, भक्ती गीतं, शक्ती गीतं, प्रेरणा गीतं इथपासून आताच्या रिमिक्सच्या जमान्यात सुद्धा शनिवारी रात्री संध्याकाळी ज्यांच्या गाण्यावर युवक सुद्धा त्यांचे पाय थिरकतात आणि ज्यांचे रिमिक्स ऐकतात, असा एवढा मोठा प्रवास करणाऱ्या जिवंत दीपस्तंभ आशा भोसले सोडून कोणीच नाही। आणि म्हणून महाराष्ट्र आशा रेडिओ पुरस्कार आणि त्यामध्ये सर्व तंत्रज्ञ असतील, कारण याच्यात टेक्निकचा भाग वाढलाय, इलेक्ट्रॉनिक्सचा भाग वाढलाय, स्वाभाविक व्हॉइस मॉड्युलेशन्स, स्टोरी टेलिंग्स, गाणी, म्युझिक, गीत आणि अनालिसिस आणि सिनेमांचं विश्लेषण या सगळ्यांच्या बाबतीत पूर्ण विचार करून 12 सेटचा अवॉर्ड, 12 वेगवेगळे अवॉर्ड्स आपण केले आणि आज त्याची सुरुवात झाली आहे। मी या ऐतिहासिक कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद करतो आणि शेवटला एक विनंती करतोय की हे सगळे 16 रेडिओ चॅनल्स जे आहेत, 60 केंद्र आहेत,
58 रेडिओ कम्युनिटी रेडिओ आहेत माझ्या महाराष्ट्रामध्ये. मराठी गीत, मराठी माणूस, मराठी संस्कृती, मराठी लोककला, मराठी लोकवाद्य हे पण खूप समृद्ध आहे. तुम्ही व्यवसाय जरूर करा, पण माझ्या मराठीचा वेळ हा आरक्षित पण ठेवा आणि थोडा वाढवा पण, आणि त्यातही संस्कृती पुढे जाऊ द्या ही विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. This radio awards, Ashish sir, thank you, Asha Tai, namaste, all the guests here, and sir, हम सब के लिए जितने रेडियो फ्रेटर्निटी से लोग आए हैं यहाँ पर, I think ये दिन, ये तारीख वर्ल्ड म्यूजिक डे की हम सब के लिए हिस्ट्री में जाने वाली है. I think till we live हम लोग सर ये दिन याद रखने वाले हैं. एंड कहीं ना कहीं पर हमें लगा कि सर ये अपॉर्चुनिटी आशीष सर ने हमें दी, तो वी विल हैव नॉट मच टाइम ऑफ योर सर, वी विल टेक एक दो सवाल जितने भी आरजेज हैं. इट इज अ लिटिल फन सेशन सर आपके साथ. तो पहले हम शुरू करेंगे सर आपके बगल में ही बैठे हैं आरजे सिद्धू जी से. यस सर. इससे पहले मैं बहुत दिल से आशीष जी को बधाई देना चाहता हूं, उनका अभिनंदन करना चाहता हूं. ये पूरी आइडिया आशीष जी की अपनी है, और जो हमारी रेडियो फ्रेटर्निटी है इतने सालों से वो हमारे सभी श्रोताओं की सेवा कर रही है, किंतु जिस प्रकार से उनका रिकॉग्निशन होना चाहिए वो नहीं हो पाता है. और उसी के चलते आशीष जी ने यह तय किया कि रेडियो जो अंतिम व्यक्ति तक पहुंचने वाला माध्यम है उसको हम एक बार फिर सम्मानित करें, सेलिब्रेट करें. और आज का ये जो कार्यक्रम है वो उन्होंने यहाँ पर आयोजित किया, और विशेष रूप से आशाताई स्वयं इस कार्यक्रम में है. तो मैं ऐसा मानता हूँ कि वर्ल्ड म्यूजिक डे पर आशाताई के उपस्थिति में उनके ही नाम के पुरस्कार मिलना ये लाइफ टाइम अचीवमेंट है. बिल्कुल सर, एब्सोल्युटली राइट. आपको बहुत बहुत धन्यवाद इतना बेहतरीन ये आयोजन करने के लिए और रेडियो का एक मनोबल स्ट्रॉन्ग करने के लिए. बहुत ही उम्दा दिन चुना है आपने, वर्ल्ड म्यूजिक डे. आपके लिए म्यूजिक क्या मायने रखता है? मुझे ऐसा लगता है कि मेरे लिए म्यूजिक एक हीलर है, म्यूजिक एक स्ट्रेस बस्टर है. और मुझे जब भी समय मिलता है या जब भी मुझे स्ट्रेस होना है तो मैं म्यूजिक सुनता हूँ. मैं प्रवास करता हूँ तो सारे प्रवास में मैं गाने सुनता हूँ. और मैं ऐसा मानता हूँ कि उससे हम अपने जो इमीडिएट प्रॉब्लम्स है उसको भूलकर दूसरी दुनिया में जाते हैं. इसलिए म्यूजिक मेरे लिए बहुत बड़ा है. रेडिओ कुठे आणि राजकारण कुठे दोन वेगळी वस्तू आहेत. कधी रेडिओवर ऐकलेलं संगीतने राजकारणाच्या वाटेवर मदत केली आहे का? बघा, आता तुम्ही जर बघितलं असेल 2019ला मी निवडून आलो. पण आमचं सरकार होतं. पण 2022ला सरकार हटलं. तरी एकंदरीत लोकं घ्यायला आहे आणि माझे म्युझिक, गाणी, रेडिओ या सगळ्या गोष्टी राजकारणात अत्यंत महत्वाच्या आहेत. मगाशी आशिषजीने सांगितलं की रेडिओच्या माध्यमातून मोदीजी मन की बात ही शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवतायत. आणि तुम्ही बघा, म्हणजे तुमच्या सगळ्या FM रेडिओजवर इलेक्शन आलं की तुमच्या आवाजापेक्षा तुमच्या गाण्यांपेक्षा जास्त आमच्या ऍडव्हर्टाइजमेंट असतात.
माहिती आहे की यंग क्राऊड पर्यंत पोहोचायचं आहे तर ते कुठून पोहोचते तर तुमच्या माध्यमातून त्यामुळे तुमचा संबंध थैंक यू सर। आज की रचना वीडियो के साथ करने के लिए बहुत बहुत धन्यवाद सर आपके सुनने में तो मजा आता है, ऐसा लगता है कि वही पुराना फिल्म बनाने के लिए उस समय हम लोग सब बिल्कुल रात को आएंगे बातें बनाएंगे और एक बड़ी बात देखिए जो ऑडियो विजुअल होता है उसमें एक्सप्रेशन आसान होता है क्योंकि वो दिखता है, लेकिन रेडियो की सबसे बड़ी खासियत यह है कि व्यक्ति दिखता नहीं है लेकिन फिर भी सारी चीजें एक्सप्रेस करता है अपने शब्दों से। और कई बार हम लोग रेडियो के ऊपर छोटी नाटिकाएं सुनते थे, उस समय रेडियो पर नाटिकाएं आती थी, उन नाटिकाओं में जो पात्रों को जीवित करने का काम अपने शब्दों के माध्यम से, ऐसा लगता था कि वो घटना हमारे सामने घट रही है। तो मैं ऐसा मानता हूं अभिव्यक्ति जो होती है ना, उसके लिए कोई भी माध्यम ये काफी होता है। मतलब टेक्नोलॉजी तो ऐसे माध्यम ला रही है कि अब हम लोग एक प्रकार से 3D, 4D, 6D, 17D, 16D एक्सपीरियंस ले रहे हैं, लेकिन जिस समय इट वॉज ओनली 1D, इट वॉज ओनली म्यूजिक, जिस समय केवल वन वे कम्युनिकेशन था, उस समय भी रेडियो ने हमारी अभिव्यक्ति को जिस प्रकार की आवाज दी है, तो मैं ऐसा मानता हूं कि एटलीस्ट मैं जब आ रहा था तो हमने बचपन से देखे हुए रेडियोस वहां सारे रखे हुए हैं, तो वो देखकर मुझे बहुत खुशी हुई क्योंकि हमारी जो एक प्रकार से सांस्कृतिक विरासत है, उस विरासत को शेप देने का काम इन्हीं रेडियोज ने किया है। थैंक यू सर। तुमच्या या हिरोगिरीची सुरुवात कॉलेजमध्ये तुम्ही असताना मॉडेल म्हणून झाली आणि आम्ही असे ऐकलंय की मॉडेलिंग सोबत तुम्हाला लिहिण्याचाही छंद आहे, तुम्ही गीतकार किंवा कवी सुद्धा आहात, तर पहिले काय लिहिलं होतं ते या निमित्ताने आठवतंय का? पहिल्यांदा तर सांगतो की मॉडेलिंग हा ऍक्सिडेंट होता, माझ्या मित्राने माझ्यासोबत केलेला प्रँक होता, पण तो चालला त्यावेळी आणि मी सुदैवाने वाचलो, पण त्याच्यानंतर मी कधीच हिंमत केली नाही। आणि मी नेहमी सांगतो की ते जे मॉडेलिंग केलं होतं ते त्यावेळेस थोडंसं गाजण्याचं कारण असं होतं की जर कुत्रा मनुष्याला चावला तर ती बातमी नसते, पण माणूस कुत्र्याला चावला ती बातमी असते। त्यामुळे ती माझं मॉडेलिंग जे होतं ते माणसाने कुत्र्याला चावण्याचं होतं म्हणून ती बातमी झाली होती। आणि मला लिहिण्याचा पहिलीपासून शौक होता, कॉलेजमध्ये कविता लिहायचो, कवी संमेलनात वगैरे जायचो। अगदी लहान असताना काही कविता वगैरे लिहिल्या होत्या। माझं म्हणजे एक आहे की लिहिल्यानंतर कधी ते साठवून ठेवलं नाही, जेव्हा वाटलं तेव्हा लिहायचं आणि स्वतःच वाचायचं। पब्लिकली कधी फारसं लिहिण्याचं काम केलं नाही। हे नक्कीच आहे की आता नुकतेच 2 गाणे, कारण राम जन्मभूमीचं ज्यावेळेस हे चाललं होतं त्यावेळेस एक रामावर गाणं लिहिलेलं आहे, मी शंकरावर गाणं लिहिलंय आणि शंकर महादेवांनी ते गायलेलं आहे। बाकी एक तुम्हाला सांगतो की
एक गाणं मी अजून लिहिलेलं आहे, जे गाणं तुम्ही शोधलं तर तुम्हाला सापडेल, मी सांगणार नाही. पण तर या निमित्ताने कुठल्याही तुम्ही लिहिलेल्या कवितेच्या गाण्याच्या कुठल्याही 4 ओळी, कारण आम्ही जेव्हा तुमची विधानसभेमध्ये धडाकेबाज भाषण ऐकतो तेव्हा तुमची ती शेरोशायरी पण आम्हाला सगळ्यांना खूप भुरळ घालते. या निमित्ताने कुठल्याही 4 ओळी ज्या आम्हाला आता खरंच ऐकायला आवडतील. मी खरं म्हणजे तुम्हाला सांगू का, तसा मी रामदास आठवले घराण्याचा कवी आहे. एक कविता लिहिली होती, मला आठवली तर म्हणतो ती. तुम्ही म्हणता माझ्या कवितेला अर्थ नसतो, तुम्ही म्हणता माझ्या कवितेला अर्थ नसतो, नसे ना का अर्थ, अनर्थ असतो. जैसा आपने कहा कि हम लोग बाहर से खड़ूस दिखते हैं लेकिन अंदर से बहुत अच्छे लोग हैं, और इसका बहुत बड़ा श्रेय म्यूजिक को जाता है. और देखिए आजकल तो ऐसा है कि आप देखेंगे तो हम जितने पॉलिटिशियन हैं दिन भर में 10 रील बनाते हैं और हर रील में एक गाना होता है. म्यूजिक इज हेल्पिंग अस प्रमोटिंग आवरसेल्व्स. रोज 10 गाने हम प्रमोट करते हैं और 10 गाने हमको प्रमोट कर रहे हैं. थैंक यू सर. थैंक यू सर. आपकी लाइफ में मैंने सुना कि आप लिरिसिस्ट भी रहे, आपने लिरिक्स भी लिखे हैं, तो आपका सबसे पहला इश्क जो आपने फील किया म्यूजिक से, वो कब हुआ था आपको? नहीं, म्यूजिक से तो देखिए जब कॉलेज में थे तभी से म्यूजिक से बड़ा लगाव रहा है. और मेरी मतलब लाइफ का सबसे बड़ी मेरी ट्रेजेडी ये रही कि मुझे गाने बहुत याद है और सुर में मैं एक भी नहीं गा सकता. तो इसलिए छुप छुप के गाना ये मुझे बड़ा पसंद है. तो मैं ये करता हूं कि गाने को फुल वॉल्यूम पे लगाता हूं और फिर उसके साथ गाता हूं, तो अपना बेसुरापन उस सुर में मिल जाता है और अपने को लगता है कि हम भी इस सुर में गा रहे हैं. सर एक हो जाए, बिकॉज पब्लिक रिक्वेस्ट यहाँ पर आ रही है. आपका हो सकता है अगर सब लोग गाना, हम कोरस वाले आदमी हैं. सर विल डू दैट. आर वी रेडी? नहीं, थैंक यू सो मच सर. ओके नाही, नंतर आपण नक्की घेऊ. ओके, शेवट आजी अक्की आणि तुमचा प्रश्न सरांचा. सर्वात पहिले तर नमस्कार सर. खूप प्राऊड मोमेंट आहे. रेड एफएम आणि मॅजिक टीम कडून आभार व्यक्त करतो. एकतर ना मला इतकं भारावून आलेलं आहे, तुम्ही नागपूरचे आहात, तुमचा हा नागपूरचा मुलगा नागपूर निघून पुण्यात आला, पुण्यातून मुंबईच्या रेडिओत पोहोचलेला आहे. 17 वर्षाचा हा प्रवास. आणि प्रश्न असा की लिरिसिस्ट बद्दल आता बोलणं झालं आणि तुम्ही खूप छान लिहिता. अमृता मॅम सर्वांना माहितीये खूप छान गातात, तर असं एखादं गाणं आहे का की तुमच्या लाईफमध्ये प्रेशर टाकून मॅमने तुमच्याकडनं लिहून घेतलंय किंवा तुम्ही स्वतःहून त्यांना डेडिकेट केलेलं आहे, असं कुठलं गाणं? झालं तर उलटच होईल, मला प्रेशर टाकून माझं गाणं म्हण असं म्हणावं लागेल. उलट प्रेशर तसं येणार नाही. पण मी जसं मगाशी सांगितलं की एक गाणं मी लिहिलेलं आहे, पण मी त्याच्या खाली मी लिहिलं असा क्लेम केलेला नाही. ते अमृताने गायलेलं आहे, ते तुम्हाला युट्यूबवर मिळेल. पण नाव सांगणार नाही, तुम्ही शोधून काढा. पण आज वर्ल्ड म्युझिक डे आहे, तर एक जे गाणं जे मॅम साठी तुम्हाला डेडिकेट करायचं असेल ते कोणतं असेल? डेडिकेट करायला पुष्कळ गाणे आहेत. मला असं वाटतं की म्हणजे जेव्हा आम्ही भेटलो, आमचं काही लव्ह मॅरेज वगैरे नाही, आमचं अरेंज मॅरेजच आहे. पण मला असं वाटतं की 90sची जी गाणी आहे ती गाणी मला, कारण आम्ही 90s वाले आहोत, कॉलेजमध्ये 90s मध्ये होतो, त्याच्यामुळे ती सगळी गाणी मला फार आवडतात. आणि विशेषतः राहो में उनसे मुलाकात हो गई, जिससे डरते थे वही बात हो गई, ते गाणं मला फार आवडतं. अनेक चांगली गाणी आहेत, कुठलेही डेडिकेट करू शकतो. राहोमेच करूयात आपण. थँक्यू अदित, थँक्यू सर. आणि सर बिफोर वी एंड दिस डिस्कशन, आपण हे आय जस्ट वॉन्ट टू आस्क यू सर, व्हॉट कीप्स यू मोटिवेटेड सर? कारण आम्ही सगळे वी ऑल हॅड एक प्रश्न की वी ऑल गेट टायर्ड, अक्की आणि सगळ्या की सर 24 तास सर, 24/7 सर. मतलब I have been fortunate to know you little personally also, but sir 24/7 sir music आहे आणि sir how do we keep yourself up sir? मला असं वाटतं की
आपल्याला जे आवडतं ते जेव्हा आपण करतो यू डोंट गेट टायर्ड. तुमच्यापैकी कोणाला जर असं सांगितलं की आठवड्यातनं एक दिवस 12 तास तुम्हाला कार्यक्रम चालवायचा आहे तर तुम्ही चालवू शकता, कारण तुम्हाला मनातनं त्याची आवड आहे. यू लव्ह इट. ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात, जसं मगाशी आशाताईंचं उदाहरण दिलं, आशाताई या वयातही, म्हणजे वय त्यांचं जास्त नाही आहे, त्या तशा 21 वर्षाच्याच आहेत, पण या वयातही 3 तास कार्यक्रम आशाताई करू शकतात, कारण त्यांची ती आवड आहे, त्यांच्या मनात ते अशी, म्हणजे त्या गाण्यासोबत जगतात. तसं आपण ज्या गोष्टीसोबत जगतो त्या गोष्टीत आपल्याला कधीच त्या ठिकाणी थकवा येत नाही, कधीच त्यातनं आपल्याला म्हणजे हे कशा करता मी करतोय असं कधीच वाटत नाही. थँक्यू सो मच सर, थँक्यू व्हेरी मच. आणि अनेक इमोशन फिर भी वही एक मिर्ची हिट्स हॉट. सर्वोत्कृष्ट रेडियो केंद्र. ऑर्डर देऊ शकते. हे माझे राखीबंद भाऊ आहेत, राखीबंद भाऊ आहेत, आणि हे सगळ्या महाराष्ट्राशीच भाऊ आहेत. तारारा तारारा हे सूर तुमच्या लक्षात आहेत का? आकाशवाणी. त्यावेळेला आम्ही 7 वाजता पटापट उठून बसायचं की आता कुठं गाणी कुठली येणार. माझ्या आयुष्याचं मी तुम्हाला थोडस हे देते की म्हणजे माहिती देते. 1933 साली मी पहिलं मराठी गाणं फिल्मचं गाणे. त्यावेळेला मी 10 वर्षाची होते. 10 वर्षानंतर आजपर्यंत
किती वर्ष होतात? म्हणजे सगळे आर्टिस्ट असतील तर एखाद वेळेला गणितात चूक करते असं मला वाटतं की 92 वर्ष झाली आता माझ्या करिअरला. 92 वर्ष झाली. या 92 वर्षामध्ये तर हे गाणं जर नसतं तर मी तुमच्यासोबत असते नसते. कारण मी कुठंतरी स्टेजवर ड्रामामध्ये काम केलं असतं किंवा क्लासिकल सिंगर झाले असते. रेडिओ नसता तर कोणीच सिंगर कुणालाच माहीत झाला नसता आणि ते फक्त क्लासिकल वगैरे गात राहिले असते. या रेडिओमुळं सकाळी बायका ताज्या तवानं होऊन चहाची पातेली ठेवायच्या, भाजी कापायच्या, सगळी कामं याच्यावर व्हायची. पुरुष लोक लवकर लवकर घाई डोकं धुवायला उभे राहायचे. आणि हा रेडिओ जो होता तो रेडिओ सगळ्यांच्या घरामध्ये होता. काहींच्या घरामध्ये नव्हता, काही गरीब होते त्यांचं त्यावेळेला 100-200 फार जास्त पैसे होते. माझी एक गोष्ट तुम्हाला सांगते की भोसले म्हणजे सातारचे. तर माझी सासू एक छोटासा आमच्याकडं एवढा पांढरा रेडिओ होता. त्या रेडिओमध्ये मी गाते कशी हे त्यांनी विचारलं सासूबाईंनी. अरे गणपा, अगं ती गाती ती बायको ती कुठं बसती अरे का? तो म्हणाला अगं आई ती लहान होते छोटीशी आणि त्यात जाऊन बसते ती गाते. सासूबाईंनी आम्हाला जाऊ दिलं कामाला आणि तो चालू असताना तो ओढून काढला, झटका लागून पडल्या आणि त्या म्हणाल्या अरे तुझी बायको तिथं नव्हती, झटका लागला की म्हटलं जुनी लोक त्यांना काय माहिती रेडिओ काय त्या गावातून आलेल्या होत्या चरे गावाच्या. तर रेडिओवर पहिले प्रोग्राम मी 15 वर्षाची असताना केला आणि डी अमेंबल म्हणून तिथं हे डायरेक्टर होते. त्यांनी माझं गाणं असं दुरून ऐकलं आणि ते डायरेक्टर होते. तर मी माझ्या वडिलांचं गाणं गात होते म्हणजे ऑडिशनसाठी म्हणून, काय दुसरं काही येतच नव्हतं. शोरामी वंदिले शोरामी वंदिले धारा कीर्ती तपते आचरते सेनापती यशयाचे बले शूरामी वंदिले. त्यांनी आले ते बी अमेंबर म्हणून होते, ते आले आणि ते म्हणाले तू दिनाची मुलगी असा का? म्हणजे दिनातरावची मुलगी म्हणजे मंगेशकर. मी त्यांना सांगितलं हो मी त्यांची 3री मुलगी आहे. तू बरी गाता, तुला 3 प्रोग्राम देतो मी. त्यांनी मला 3 प्रोग्राम दिले आणि ते पण क्लासिकलचे. 15 वर्षाची मी काही माहिती नाही, काही गाण्याचं म्हणजे. आणि त्या ठिकाणी मी 3 शो सकाळी दुपारी आणि रात्री बाबांच्या गाण्याचे शो पहिल्यांदा मी ऑल इंडिया रेडिओला केले. त्यानंतर मी कुठंच म्हणजे रेडिओला गाले नाही परत, पण रेकॉर्डिंग वगैरे केलं, खूप रेकॉर्डिंग केलं मी त्यावेळेला, पण गाले नाही असे. तर हा रेडिओ नसता तर काय झालं असतं. आम्ही बाहेरगावी जायचं किंवा मी आतूनही गाडीत बसले की सांगते विजा जरा रेडिओ लाव रे. पहिल्यांदा रेडिओ नव्हता त्यामध्ये त्या शिलाई वगैरे नव्हत्या होत्या, आता नाही आहेत शिलाई, तर रेडिओच आहे. तो म्हणतो कुठला लावू रेडिओ?
त्या दीदीचं गाणं लाव रे. तो लाव. मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला. हे गाणं संपल्यानंतर अरे जरा तू कुठलं तर गाव ना ते कुठलं इनाविका हे डायडाविका. अरे बस झालं रे ते फार झालं गाणं. तो कुठचं चुपके चुपके रात दिन आंसू बहाना याद है. हे गाणं लागतं. त्याच्यानंतर मी म्हटलं अरे काय रे ते दुसरं काला चष्मा. हो काला चष्मा. दुसरं होता ते तौबा तौबा अशी गाणी लावतात. अरे अरे तोबा तोबा मग बस का त्या चष्मा पण नको मला. आता तू जुन्या गाण्याकडे चल. अभी ना जाओ छोड़ के दिल अभी भरा नहीं. जन्मभर मी ऐकवलंय आता तुम्ही ऐकवा. सुरत गाते तुम्ही गाऊ शकता. तुम्ही सगळ्यांनी म्हटलं की तुमच्यासोबत म्हणतो बघा मी. म्हणा तुम्ही चालू करा. हर तरह से हमारा दिल करते हुए आशीष सर भी आ गए. आशीष सर आप भी अब कुछ तो सुनाई दीजिए. माझा आवाज बघा. आशीष सर चलेगा. रंग बरसे रेड एफएम सजेस्टिंग पिया तो अब तो आजा. पिया तो अब तो आजा म्हटलं तर मोनिका उमा डार्लिंग मी म्हणेन. साहेब माझी खेचत आहे तुमच्या लक्षात आलं. त्यामुळे आशाताई ज्या स्टेजवर आहेत मी खरं सांगते आईची शपथ सांगते. मोठी बहिणीचा आदेश आहे तर मी तुमचाच आहे का. नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. एब्सोल्युटली माहौल बनते हुए आप एक बात मुझे इसके लिए धन्यवाद कहिए और बहुत याद रखिए कि एक चीफ मिनिस्टर को मैंने गवाया और एक मेरे भाई को मिनिस्टर को गवाया. वो मुझसे हमेशा गवाते हैं और मजाक करते हैं. अब मैं इन लोगों का ऐसा मजाक क्योंकि आपने गाया इसलिए मैं बहुत बहुत आभारी हूँ. बहुत बहुत आभारी हूँ. आप मेरी बात हमेशा ही सुनते हैं. तुम्हाला शक्य होतं जेवायलाच घालायचं. आणि तुम्ही रेडिओवाले आत्ताचे माझ्या वेळचे तर नसतीलच
म्हणजे मी 92 वर्षाची तर ते किती असणार. तर त्यावेळेला वेगळी गाणी होती, जुनी गाणी होती वगैरे सगळं काही असं म्हणतात. आणि आता नवीन गाणी असतात आणि आता नवीन गाण्याचं काहीतरी दौर सुरू झालं. पण मला असं काहीच वाटत नाही, कारण जिकडं तिकडं बघते मी, मला कधी माझ्यासमोर मुलं आली की माझीच गाणी म्हणून दाखवतात, किंवा रेडिओला सारेगामामध्ये किंवा ते काहीतरी कुठच्या तरी स्पर्धा इंडियन आयडल, तिथं आमचीच गाणी गायली जातात, दिदीची, माझी, किशोरची वगैरे सगळी. तर त्यामुळं मला असं वाटत नाही की जुनं म्युझिक गेलेलं आहे. तर जुन्या म्युझिकचा असा एक रेडिओ आहे आणि तो रात्रभर ते लावत असतो. तर मला असं वाटतं की तुम्ही पण नवीन रेडिओवर जुनी चांगली गाणी लावायला पाहिजे का, कारण मुलांचे जे ऐकण्याची जी तरा आहे ती सुधारली पाहिजे, ती आपली झाली पाहिजे, इंडियन म्युझिक आलं पाहिजे.